नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्लेक्स नंबर्स या चॅप्टरमधील मिसलेनियस एक्सरसाइज 1 यातील पहिला प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे। पहा, पहिल्या प्रश्नामध्ये पहिले 10 क्वेश्चन्स आहे, MCQ टाइप्स आहेत। दिलेल्या ऑप्शनमधून आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे। पहा, त्यातील पहिला प्रश्न, इफ n इज ऑड पॉझिटिव्ह इंटिजर, n हा दिलेला पॉवरमधील n कसा आहे? ऑड नंबर आहे, ऑड पॉझिटिव्ह इंटिजर आहे, ऑड आहे आणि पॉझिटिव्ह आहे। देन दी व्हॅल्यू ऑफ, याची व्हॅल्यू काय असेल? पहा, 1 प्लस आयचा पॉवर 2n आहे, प्लस आयला पॉवर 4n आणि प्लस आयचा पॉवर 6n आहे। ही व्हॅल्यू काय होईल? असं लिहू शकतो आपण, हे 1 प्लस पॉवरचा पॉवर n करू आपण, प्लस आय हा पॉवर 4 आणि n प्लस आय पॉवर 6 आणि त्याचा पॉवर n, 1 प्लस आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे, बरोबर आहे। आय स्क्वेअर इक्वल टू -1, ही व्हॅल्यू पुट करू म्हणजे -1 पॉवर n होईल, प्लस आय रेज टू 4 ही व्हॅल्यू किती आहे? 1 आहे। हे आपण सर्व एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे। 1 त्याचा पॉवर n प्लस आय रेज टू 6 म्हणजे आपण असं लिहू शकतो, आय स्क्वेअर त्याचा पॉवर 3 केला आपण आणि याचा पॉवर सपोज n किंवा इथे 3n लिहिलं तरी चालेल, 3n बरोबर आहे। 3 × 2 6 होतील म्हणजे पॉवर टोटल पॉवर किती आहे? 6n आहे, असं लिहू शकतो आपण। आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1, 1 प्लस मायनस नंबर आहे आणि त्याला पॉवर ऑड आहे, n कसा आहे? ऑड आहे। म्हणजे एखादा निगेटिव्ह नंबर असेल त्याला पॉवर जर ऑड असेल तर येणारा आन्सर निगेटिव्ह येते। एखादा निगेटिव्ह नंबर असेल आणि पॉवर जर इव्हन असेल म्हणजे समसंख्या तर येणारा आन्सर आपलं प्लस येते। पॉवर जर ऑड असेल, निगेटिव्ह नंबरचा पॉवर जर ऑड असेल तर येणारा आन्सर निगेटिव्ह येते। सपोज आता -2 याचा पॉवर आपण 3 घेतला, 3 हा ऑड नंबर आहे म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे? आन्सर निगेटिव्हमध्ये येणार आहे। किती येईल? 2चा क्यूब 8 म्हणजे -8 येईल। परंतु हा जर पॉवर आपण इवन घेतला, इवन म्हणजे सम, सपोज 4 पॉवर घेतला तर हे आन्सर कसं येईल? आपलं प्लसमध्ये येणार आहे। 2चा 4th पॉवर म्हणजे 16। निगेटिव्ह नंबरचा पॉवर जर इवन नंबर असेल तर येणारा आन्सर प्लस येत आहे, बरोबर आहे। निगेटिव्ह नंबरचा पॉवर ऑड तर येणारा आन्सर निगेटिव्ह नंबरचा पॉवर इवन असेल तर येणारा आन्सर प्लस येईल। इथे निगेटिव्ह नंबर आहे, हा n आपल्याला ऑड दिलेला आहे म्हणजे हे आन्सर कसं येईल? निगेटिव्ह नंबरचा पॉवर ऑड असेल तर हे आन्सर निगेटिव्ह येईल म्हणजे -1च होईल। हे प्लस 1चा पॉवर n, परंतु हा प्लस नंबर आहे म्हणजे प्लसच येईल, बरोबर आहे। प्लस आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आणि त्याचा पॉवर 3n आहे। n हा ऑड नंबर आहे, 3ने मल्टिप्लाय केलं तरी तो ऑडच नंबर येईल, बरोबर आहे। तर आता निगेटिव्ह नंबरचा पॉवर ऑड आहे म्हणजे हे पण आन्सर निगेटिव्ह येईल म्हणजे काय होईल? 1 हे -1 हे +1 हे -1 होतील। +1 -1 कॅन्सल, +1 -1 कॅन्सल म्हणजे 0, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर। याची व्हॅल्यू काय मिळणार आहे? 0। क्वेश्चन नंबर 2, याची व्हॅल्यू काय असेल? ऑप्शन हे आहेत ABCD, तर याची व्हॅल्यू काय आहे? डिफरन्स किती आहे? येथे 582, 592 म्हणजे 10चा डिफरन्स आहे, बरोबर आहे। 80, 90, 76, 86 10चा डिफरन्स आहे। जर आपण येथे पॉवर जास्त आहे, येथे पॉवर कमी आहे, जर वरच्या टर्ममधून आपण I⁻10 कॉमन काढू, I⁻10 कॉमन काढले आपण तर हा काय होईल? प्रत्येक पॉवर 10ने कमी होईल म्हणजे आयचा पॉवर 582 येईल, बरोबर आहे। प्लस 10ने पॉवर कमी होईल 580 म्हणजे काय होत आहे? जे खाली पॉवर आहेत ते वर येत आहेत म्हणजे एवढ्या टर्म कॅन्सल होतील। 10 पॉवर कमी होईल 78, 576 आणि I 574, बरोबर आहे। I⁻10
10 आपण कॉमन काढले वरच्या टर्ममध्ये आणि खाली हे ॲज इट इज आय 582 प्लस आय 580 प्लस आय 578 प्लस आय 576 प्लस आय 574. वा, एवढ्या टर्म आणि एवढ्या टर्म सारख्याच आहेत, कॅन्सल होईल कारण इथे मल्टिप्लिकेशन आहे. फक्त I⁻10 राहील. बरोबर आहे. I⁻10 ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल. आपल्याला माहिती आहे I⁻10 आपण असं केलं तरी चालेल, आयचा पॉवर 4 केला पुन्हा याचा 2 केला म्हणजे 4 × 2 8 होतील आणि I² मल्टिप्लाय करू म्हणजे हा पॉवर 8 होईल आणि हा 2 म्हणजे 10 पॉवर. बरोबर आहे. I⁻4 ची व्हॅल्यू 1, याचा पॉवर 2 आणि I² ची व्हॅल्यू -1. I² म्हणजे -1. हे 1 × -1, 1 × -1 म्हणजे -1. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. याची व्हॅल्यू काय मिळेल? -1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. याची व्हॅल्यू काय असेल? ऑप्शन हे आहेत. याची व्हॅल्यू काय असेल? मल्टिप्लिकेशन आहे, स्क्वेअर रूटमध्ये मायनस साईन आहे म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आहे. इक्वल टू आपण असं लिहू शकतो, हे -√3 मायनस साईन कॅन्सल केलं तर आपल्याला आयने मल्टिप्लाय करावं लागेल आणि हे इंटू हे मायनस साईन कॅन्सल करू तर इथे आयने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे 3 × 6 18, √3 × √6 म्हणजे √18 आणि I × I म्हणजे I² होईल. I². I² ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे -1 आहे. √18 म्हणजे आपण असं लिहू शकतो, एक परफेक्ट स्क्वेअर नंबर आपण ॲडजस्ट करू 9 × 2 आणि I² ची व्हॅल्यू -1. -1ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे मायनस साईन येईल. बरोबर आहे. 9चं स्क्वेअर रूट काढता येईल 3 होईल आणि 2 रूटमध्ये ॲज इट इज हे आन्सर मिळेल आपल्याला. हे मायनस म्हणजे इथे येतील, -1ने मल्टिप्लाय केलं म्हणजे साईन मायनस होईल. -3√2 -3√2. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. ओमेगा हे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहे, तर याची व्हॅल्यू काय असेल? एवढ्याची व्हॅल्यू काय असेल? आणि ऑप्शन हे आहेत. ओमेगा पॉवर 99 प्लस ओमेगाचा पॉवर 100 आणि प्लस ओमेगाचा पॉवर 101 आहे. तर आपण काय करू, येथे आपण ओमेगा 99 कॉमन काढू. हे कॉमन काढल्यामुळे हे 1 होतील. बरोबर आहे. ओमेगा 99 कॉमन काढल्यामुळे ओमेगाचा पॉवर 99 कॉमन काढल्यामुळे येथे फक्त एकच ओमेगा राहील आणि येथे 2 ओमेगा राहतील म्हणजे ओमेगा² राहील. बरोबर आहे. याने मल्टिप्लाय केलं तर आन्सर हेच मिळेल आपल्याला. आपल्याला ही व्हॅल्यू माहिती आहे, ही व्हॅल्यू 0 आहे. आपण पाहिलेलं आहे 1 + ओमेगा + ओमेगा² = 0 म्हणजे ओमेगा पॉवर 99 इंटू हा ब्रॅकेट म्हणजे 0. 0ने मल्टिप्लाय केलं 0च होईल. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. झेडची ही व्हॅल्यू आहे पोलार फॉर्ममध्ये आणि आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. Z/Zचा कॉन्ज्युगेट प्लस झेडचा कॉन्ज्युगेट अपॉन झेड ही व्हॅल्यू काय असेल? ऑप्शन ते आहेत. सोल्युशन कसं लिहिणार आपण? Z/Zचा कॉन्ज्युगेट घ्यायचा आणि प्लस झेडचा कॉन्ज्युगेट अपॉन झेड. झेड म्हणजे काय? ही व्हॅल्यू R cos θ प्लस I sin θ आणि अपॉन झेडचा कॉन्ज्युगेट म्हणजे हे साईन चेंज होईल, प्लसचं मायनस होईल. R cos θ मायनस I sin θ हा झेडचा कॉन्ज्युगेट झाला. बरोबर आहे. आणि हे प्लस करायचं आहे आपल्याला झेडचा कॉन्ज्युगेट म्हणजे ही टर्म R cos θ मायनस I sin θ अपॉन झेड आहे. झेड म्हणजे दिलेली व्हॅल्यू R cos θ प्लस I sin θ. हा R कॅन्सल करता येईल आपल्याला आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण.
पहा कॉस थिटा प्लस आय साईन थिटा, कॉस थिटा प्लस आय साईन थिटा म्हणजे स्क्वेअर होईल, ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर आहे. कॉस थिटा प्लस आय साईन थिटा, पहा ब्रॅकेटचा हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा आपल्याला आणि यांचा मल्टिप्लिकेशन. हा ब्रॅकेटचा स्क्वेअर, हे मध्ये प्लस साईन आणि हे पण दोन ब्रॅकेट सारखेच आहेत म्हणजे कॉस थिटा मायनस आय साईन थिटा आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे काय होईल, हे कॉस स्क्वेअर थिटा मायनस आय स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा होईल, बरोबर आहे. पहा या पर्टिक्युलर प्रॉब्लेमचा आन्सर काय येते ते लक्षात ठेवा, कारण कॅल्क्युलेशन करायला खूप वेळ जाणार आहे. फक्त आन्सर कसं येत आहे आपण ते आता सॉल्व करत आहोत. पहा ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण हे एक्सपेन्शन करू म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा होईल प्लस 2 टाइम्स कॉस थिटा इंटू आय साईन थिटा आणि प्लस आय स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा, आय स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा. पहा एक्सपेन्शन केलं आपण, हे प्लस हे आता हे एक्सपेन्शन करू, कॉस स्क्वेअर थिटा होईल मायनस 2 टाइम्स कॉस थिटा इंटू आय साईन थिटा आणि प्लस आय स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा, आय स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. अपॉनमध्ये कॉस स्क्वेअर थिटा, हे आय स्क्वेअर म्हणजे -1, बरोबर आहे. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1, हे -1 आणि हे मायनस म्हणजे प्लस साईन स्क्वेअर थिटा होईल, कारण आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण -1 पुट केली तर हे साईन स्क्वेअर थिटा होईल. हे 2 कॉस थिटा आय साईन थिटा कॅन्सल होईल तर हे कॅन्सल होईल. पहा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा राहील, बरोबर आहे. आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 जर पुट केली आपण तर हे मायनस साईन स्क्वेअर थिटा आहेत आणि हे पण मायनस साईन स्क्वेअर थिटा आहेत म्हणजे हे काय होईल, मायनस साईन स्क्वेअर थिटा आणि मायनस साईन स्क्वेअर थिटा म्हणजे -2 टाइम्स साईन स्क्वेअर थिटा होईल, बरोबर आहे. आणि ही व्हॅल्यू साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे ही व्हॅल्यू किती असते, 1 असते, बरोबर आहे. म्हणजे अपॉन 1 लिहिण्याची गरज नाही म्हणजे हे कॅन्सल होऊन जाईल. आता येथे आपण 2 कॉमन काढू, 2 जर कॉमन काढला तर इथे काय होईल पहा, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा. पहा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा असेल तर आपण याला कॉस 2 थिटा डबल अँगल फॉर्म्युली, पहा कॉस 2 थिटा लिहू शकतो, 2 टाइम्स थिटा म्हणजे हे 2 ॲज इट इज, याऐवजी आपण काय लिहिणार, कॉस 2 थिटा. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर, 2 टाइम्स कॉस 2 थिटा. आन्सर याप्रमाणे येणार आहे. हे आन्सर कसं आलं आपण पाहिलेलं आहे, परंतु या प्रॉब्लेमचा ऑप्शन काय आहे तो लक्षात ठेवा म्हणजे परीक्षेमध्ये हे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, फक्त ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 6, येथे आपल्याला ओमेगा कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहे तर 1 + ओमेगा पॉवर 7 ही व्हॅल्यू याला इक्वल आहे. तर येथे ए आणि बीच्या व्हॅल्यू काय असतील ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. पहा ए आणि बीच्या व्हॅल्यू काय असतील त्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. पहा दिलेलं काय आहे, 1 + ओमेगा पॉवर 7 आहे, हे इक्वल आहे ए प्लस बी ओमेगाला, बरोबर आहे. तर आता आपल्याला हे माहिती आहे 1 + ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0. येथे 1 + ओमेगा आहे म्हणजे 1 + ओमेगाची व्हॅल्यू काय होईल, हे ओमेगा स्क्वेअर या साईडला मायनस होईल, बरोबर आहे. 1 + ओमेगा ऐवजी पुट करू आपण मायनस ओमेगा स्क्वेअर, देअरफॉर मायनस ओमेगा स्क्वेअर आणि हा पॉवर 7 आहे, बरोबर आहे. म्हणजे हा पॉवर किती होईल टोटल, मायनस ओमेगाचा पॉवर 7 × 2 म्हणजे 14 होईल, बरोबर आहे, इक्वल टू ए प्लस बी ओमेगा मायनस, आता ओमेगाचा 14 पॉवर आहे, आपल्याला ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 आहे म्हणून माहिती आहे, बरोबर आहे. ओमेगा क्यूब 14 आहे, 14ला जर आपण 3ने डिवाईड केलं
तर आपण पॉवर किती घेणार 3चा पॉवर आता पॉवरला पॉवर 4 करणार आपण म्हणजे हे 12 होतील 3 × 4 12 होतील पॉवर 2 अजून बाकी आहे म्हणजे ओमेगा स्क्वेअर असं लिहिता येईल आपल्याला हे मायनस साईन ॲज इट इज इक्वल टू ए प्लस बी ओमेगा बरोबर आहे. आता हे मायनस ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 आहे आणि पॉवर 4 इंटू ओमेगा स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी ओमेगा म्हणजे हे काय आलेलं आहे मायनस फक्त मायनस ओमेगा स्क्वेअर होईल बरोबर आहे. 1चा 4th पॉवर म्हणजे 1 आणि मायनस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी ओमेगा. पहा आता इथे पॉवर 7 होता आता पॉवर फक्त इथे 1 प्लस ओमेगा पॉवर 7 होता आता फक्त सिम्प्लिफिकेशन करून मायनस ओमेगा स्क्वेअर आलेला आहे. पहा ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर म्हणजे आपण पुट काय करणार 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय 1 प्लस ओमेगा इक्वल टू ए प्लस बी ओमेगा. पाय कम्पेअर करू आपण हे इक्वेशन आहे इक्वल आहे म्हणजे एची व्हॅल्यू किती असेल 1 असेल आणि बीची व्हॅल्यू येथे ओमेगा बरोबर बी आहे परंतु येथे ओमेगा बरोबर काहीच नाही म्हणजे 1 आहे म्हणजे एची व्हॅल्यू 1 आहे आणि बीची पण व्हॅल्यू 1 आहे. एची व्हॅल्यू 1 आणि बीची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. पहा प्रथम आपण काय केलेलं आहे ही व्हॅल्यू पुट केलेली आहे नंतर पॉवर 14 केला 14ला आपण अरेंजमेंट केलेली आहे म्हणजे आता पॉवर 14 किंवा 7 कॅन्सल झालेले आहेत फक्त आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली म्हणजे याची व्हॅल्यू किती शेवटी मिळाली आपल्याला 1 प्लस ओमेगाच मिळाली. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 दी मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट. पहा मॉड्युलस म्हणजे काय आर आणि आर्ग्युमेंट म्हणजे थीटा काय असतील. कॉम्प्लेक्स नंबर याप्रमाणे आहे कॉम्प्लेक्स नंबरचा पॉवर 8 आहे आणि याची मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट काय असतील ऑप्शन हे आहेत. पहा सोडूया. पहा या प्रश्नाचे टिपिकल आन्सर काय येतात ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील तरच ऑप्शन पटकन चूज होईल नाहीतर सॉल्व करावं लागेल. पहा मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट नेमकी काय येत आहे आपण फाइंड आउट करू. लेट आपण झेड म्हणून हा ब्रॅकेट घेऊ फक्त 1 प्लस आय रूट 3 बरोबर आहे. येथे एची व्हॅल्यू 1 आहे आणि बीची व्हॅल्यू रूट 3 आहे हे आपण सर्व एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे बरोबर आहे. आरची व्हॅल्यू स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय होईल पहा ए स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजे रूट 3चा स्क्वेअर. पहा हे 1 आणि हे 3 म्हणजे 4चा स्क्वेअर रूट 2 म्हणजे आर आपल्याला व्हॅल्यू मिळेल 2 बरोबर आहे. आरची व्हॅल्यू 2 आणि थीटा. पहा या कॉम्प्लेक्स नंबरची आर म्हणजे 2 आलेली आहे आपल्याला पॉवर 8 आहे आपल्याला याची फाइंड आउट करायची आहे. मॉड्युलस ही नाही आपल्याला पाहिजे आपल्याला पॉवर 8 असताना पाहिजे आपण येथे पॉवर 8 घेतलेलं नाही आहे. थीटा म्हणजे टॅन इनवर्स बी बाय ए. बीची व्हॅल्यू रूट 3 अपॉन एची व्हॅल्यू 1. पहा इथे टॅन इनवर्स हे आपल्याला माहिती आहे म्हणजे काय टॅन इनवर्स रूट 3 म्हणजे टॅन 60 बरोबर आहे. टॅन 60 म्हणजे पाय अपॉन 3 असं लिहू शकतो आपण. रूट 3 ऐवजी आपण टॅन पाय बाय 3 पुट केले. पहा टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होतील म्हणजे अँगल किती मिळतो आहे आपल्याला पाय बाय 3 थीटा इक्वल टू पाय बाय 3. पहा आरची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आर इक्वल टू 2 बरोबर आहे आणि थीटा फाइंड आउट केला पाय अपॉन 3 आहे. आता आपल्याला पोलार फॉर्म घ्यायचा. पोलार फॉर्म म्हणजे झेडचा पॉवर किती घ्यायचा आपल्याला 8 घ्यायचा म्हणजे हा नंबर होईल बरोबर आहे. हा झेड आहे त्याचा पॉवर 8 आता म्हणजे आर कॉस थीटा प्लस आय साईन थीटा हा फॉर्म्युला आहे बरोबर आहे. पॉवर 8 घेतल्यामुळे हा पूर्ण पॉवर 8 होईल. येथे ब्रॅकेट आहे आणि येथे हा मोठा ब्रॅकेट करू आणि पॉवर 8 करू. पहा आता व्हॅल्यू पुट करू इक्वल टू आरची व्हॅल्यू 2 आहे पॉवर 8 आहे आरला पॉवर देऊन टाकू आपण म्हणजे 2चा पॉवर 8
पहा इथे इथे कॉस थिटाऐवजी π/3 ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार कॉस π/3 प्लस आय साईन π/3 आय साईन π/3 पॉवर 8. पहा इथे आपण काय करू आता डी मॉयवर्स थेरम अप्लाय करू. येथे अप्लाय केलेला आपण हा पॉवर येथे पण दिला आता येथे पण देऊ आपण म्हणजे 2चा पॉवर 8 हे कॉस 8π होतील अपॉन 3 प्लस आय साईन 8π अपॉन 3 बरोबर आहे. हा 8 पॉवर आपण अँगलला मल्टिप्लाय केला म्हणजे हा पॉवर आता कॅन्सल झालेला आहे. पहा 8π अपॉन 3 म्हणजे अँगल किती आहे 8π अपॉन 3 म्हणजे आपण असं लिहू शकतो 8π म्हणजे 180 अपॉन 3 हे 60 होतील बरोबर आहे. म्हणजे टोटल अँगल किती आहे 60 × 8 म्हणजे 480 डिग्रीचा 480 डिग्री म्हणजे हा अँगल आहे 480 डिग्रीचा 480 डिग्री म्हणजे आपल्याला कसं लिहिता येईल एवढे 360 होतील एवढा अँगल 360 बरोबर आहे. 480 पाहिजे म्हणजे यामध्ये 120 ॲड करावं लागतील 120 हे 90 आणि हा 30 म्हणजे एवढा अँगल किती असेल 480 डिग्रीचा म्हणजे हे 2π म्हणजे 360 ॲड केले आणि हे 120 ॲड केले 360 120 म्हणजे काय 60 म्हणजे काय π/3 120 म्हणजे याच्या डबल होईल 60च्या डबल म्हणजे 120 म्हणजे 2π अपॉन 3 म्हणजे आपण 480 आपण कसं लिहू शकतो हे 2π प्लस 480 म्हणजे 360 प्लस 120 बरोबर आहे. 360 म्हणजे 2π आणि प्लस 120 म्हणजे 2π अपॉन 3 120 म्हणजे काय 2π अपॉन 3 असं लिहू शकतो आपण. म्हणजे ही व्हॅल्यू इथे पुट करू आपण 2चा पॉवर 8 म्हणजे काय 2 × 2 × 2 असे 8 टाइम्स 2 × 2 × 2 असे 8 टाइम्स 1 2 3 4 5 6 7 8 पूर्ण मल्टिप्लिकेशन 256 येईल बरोबर आहे 256. ही व्हॅल्यू कशाची आहे आरची आहे बरोबर आहे. फॉर्म्युल्यामध्ये येथे आर आहे बरोबर आहे म्हणजे आरचा पॉवर 8 लिहिलेला आपण ही व्हॅल्यू आरची आहे म्हणजे आपल्याला आर मिळालेला आहे 256. परंतु अँगल कोणता आहे हा आहे यापैकी कोणता अँगल आहे तर आपण असं लिहू शकतो कॉस याला कसं लिहिणार 2π प्लस 2π/3 2π प्लस 2π/3 प्लस आय साईन अँगल तोच आहे 2π प्लस 2π अपॉन 3 हे कॉस होईल कॉस हे 2π अपॉन 3. क्वाड्रंट कोणता येत आहे सेकंड क्वाड्रंट येत आहे बरोबर आहे. सेकंड क्वाड्रंटला ॲड शुगर म्हणजे साईन पॉझिटिव्ह कॉस निगेटिव्ह असतो आणि साईन पॉझिटिव्ह असतो म्हणजे आय साईन 2π अपॉन 3. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे मॉड्युलस म्हणजे आरची व्हॅल्यू ही मिळेल बरोबर आहे आर आणि आर्ग्युमेंट म्हणजे थिटा येथे थिटा किती मिळतो आपल्याला हा मिळत आहे 2π अपॉन 3 म्हणजे 120 डिग्री 256 आणि 2π अपॉन 3 256 अँड 2π अपॉन 3 ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल टू थिटा आहे तर या झेडचा कॉन्जुगेट घेतला झेडचा कॉन्जुगेट तर त्याची आर्ग्युमेंट किती असेल ही थिटा आहे कॉन्जुगेट घेतोय म्हणजे साईन चेंज होईल मायनस थिटा ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 9 येथे ही व्हॅल्यू इक्वल टू आर इंटू ईचा पॉवर आय थिटा तर थिटाची व्हॅल्यू येथे काय असेल पहा थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. पहा झेड म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर आहे -1 + √3i बरोबर आहे. यावरून आपण काय करू
ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू. एची व्हॅल्यू येथे -1 आहे आणि बीची व्हॅल्यू √3 आहे. बरोबर आहे. पण आपल्याला मॉड्युलस फाइंड आउट करायचे नाही, फक्त थिटा फाइंड आउट करायचा आहे. थिटाचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे tan इनवर्स b/a, b/a. बरोबर आहे. म्हणजे काय होईल, tan इनवर्स बीची व्हॅल्यू √3 आणि एची व्हॅल्यू -1. म्हणजे काय होईल पहा, tan इनवर्स अँगल निगेटिव्ह येत आहे -√3. हे tan इनवर्स, ही थिटाची व्हॅल्यू आहे tan इनवर्स. हे मायनस साईन √3 ऐवजी पुट करू आपण tan 60. बरोबर आहे. 60 म्हणजे π/3, π/3. बरोबर आहे. आता हा अँगल कुठे आहे, अँगल कुठे असणार आहे, वाय ॲक्सिस इमेजनरी ॲक्सिस असतो आणि एक्स ॲक्सिस आपला रिअल ॲक्सिस असतो. बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू मायनस आहे म्हणजे येथे, आणि बीची व्हॅल्यू एची व्हॅल्यू मायनस, बीची व्हॅल्यू प्लस आहे, बीची प्लस म्हणजे येथे. पहा तो अँगल कुठे असणार आहे, 60 डिग्री. 60 डिग्री अँगल कसा होईल, 60 डिग्री येथे अँगल होईल या साईडने अँटी क्लॉकवाईज. बरोबर आहे. हे -60 डिग्री हा अँगल होईल. आपल्याला पॉझिटिव्ह अँगल घ्यावा लागतो, कारण थिटा म्हणजे काय, ॲम्प्लिट्यूड, ती आपल्याला पॉझिटिव्ह लागते. हा निगेटिव्ह अँगल नको आपल्याला. मग आपण कोणता घेणार, याच रेने तयार झालेला हा अँगल पॉझिटिव्ह होईल. हा निगेटिव्ह आहे -60 सेकंड क्वाड्रंटला. बरोबर आहे. परंतु हा आता पॉझिटिव्ह आहे. हे 60 टोटल 90 आहे, म्हणजे हा 30 आणि हा 90 म्हणजे हा टोटल 120 होईल, कारण दोघांची ॲडिशन किती होईल, 180. तर आता tan इनवर्स हे प्लस अँगल घ्यायचा आपल्याला, तर tan 120 डिग्री होईल. बरोबर आहे. म्हणजे tan इनवर्स आणि tan कॅन्सल होतील आता, म्हणजे आपल्याला काय मिळेल, 120 डिग्री. 120 डिग्री म्हणजे काय, रेडियनमध्ये कन्वर्ट करू, तर रेडियनमध्ये π/180ने मल्टिप्लाय करू. 0 0 कॅन्सल, 6ने हे 2 होतील, 6ने हे 3 होतील, म्हणजे 2π/3. बरोबर आहे. हे काय होतील, 120 डिग्री म्हणजे 2π/3 रेडियन. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. थिटा किती असेल, 2π/3 रेडियन. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 10. झेडची व्हॅल्यू ही दिलेली आहे आपल्याला, तर मॉड ऑफ झेड मायनस झेड आय इक्वल टू 1. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, हा झेड हा कॉम्प्लेक्स नंबर एक्स ॲक्सिसवर आहे का, वाय ॲक्सिसवर का, रेक्टँगल का सर्कलवर आहे. पहा दिलेलं काय आहे, लिहून घेऊ. झेड मायनस झेड आय आहे इक्वल टू 1. झेडची व्हॅल्यू ही पुट करू आपण, म्हणजे मॉड ऑफ झेडची व्हॅल्यू ही पुट करायची, एक्स प्लस आय वाय. हे मायनस झेडची व्हॅल्यू एक्स प्लस आय वाय, आणि पुन्हा इथे आयने मल्टिप्लाय केलेलं आहे. बरोबर आहे. झेडऐवजी ही व्हॅल्यू पुट केली आपण, इक्वल टू 1. पहा देअरफोर हे एक्स प्लस आय वाय, पहा मायनसने मल्टिप्लाय करू, मायनस एक्स, पुन्हा आयने मल्टिप्लाय होईल एक्स आय, मायनस हे वाय आणि आय स्क्वेअर होईल. मायनसने मल्टिप्लाय केलं आणि वायने मल्टिप्लाय केलं आपण, इक्वल टू 1. देअरफोर आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे, ती येथे पुट करू, म्हणजे हे मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1, ती जर पुट केली तर हे प्लस वाय होईल. बरोबर आहे. म्हणजे आय स्क्वेअर कॅन्सल होईल. आता आपण काय करू, येथे रिअल आणि इमेजनरी पार्ट सेपरेट करू. या दोघांमध्ये आय आहे, येथे आय नाही आहे, म्हणजे एक्स प्लस वाय हा रिअल पार्ट होईल, आणि ह्या दोघांमध्ये आय आहे तो आपण कॉमन काढू. आय कॉमन काढला तर इथे काय होईल, वाय मायनस एक्स. बरोबर आहे. वाय मायनस एक्स आणि इक्वल टू 0, इक्वल टू 1, सॉरी हे इक्वल टू 1 आहे. आता याची आपल्याला मॉड्युलस घ्यायची, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये याची मॉड्युलस घ्यायची आपल्याला, तर स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे. ए म्हणजे एवढा पार्ट आहे, बी म्हणजे एवढा आहे, म्हणजे एक्स प्लस वाय याचा स्क्वेअर आणि प्लस वाय मायनस एक्स याचा स्क्वेअर. आय येथे येणार नाही कारण आपण मॉड्युलस घेतली. बरोबर आहे. इक्वल टू म्हणजे आरची व्हॅल्यू काढली आपण, स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू 1.
दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करू, हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल, इकडे 1चा स्क्वेअर 1च होईल. म्हणजे आपण असं लिहू शकतो देअरफॉर स्क्वेअरिंग केल्यानंतर एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस वाय मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1. स्क्वेअरिंग केली, हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल, 1चा स्क्वेअर 1. बरोबर आहे. आता पहा हे सॉल्व करू आपण. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2xy होईल आणि प्लस वाय स्क्वेअर, हे प्लस वाय स्क्वेअर मायनस 2xy आणि प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू 1. बरोबर आहे. आता पहा हे मायनस 2xy आणि प्लस 2xy कॅन्सल होतील. आता एक्स स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स वाय स्क्वेअर इक्वल टू 1. बरोबर आहे. म्हणजे 2 जर कॉमन काढले तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 1. बरोबर आहे. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 1/2. पहा आपल्याला इक्वेशन कसं मिळालेलं आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर या फॉर्ममध्ये मिळालं आहे. या फॉर्ममध्ये इक्वेशन असेल एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरच्या, तर तो पॉईंट सर्कलवर असतो. हे आपल्याला पुढे येणार आहे. हे हा पॉईंट सर्कलवर असतो. म्हणजे झेड लाईज ऑन अ सर्कल. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. आपल्याला आन्सर याप्रमाणे मिळालं असतं. सपोज 2x प्लस 5y 1, 2x प्लस 5y हे लिनियर इक्वेशन आहे. बरोबर आहे. म्हणजे पॉईंट लाईनवर असतात. तर येथे स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये असल्यामुळे हा पॉईंट कुठे आहे, सर्कलवर आहे. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. पहा टेक्स्टबुकमध्ये हा ऑप्शन सी आहे, हा ऑप्शन डी आहे. त्याला महत्त्व नाही, आन्सर हे बरोबर आहे. झेड लाईज ऑन अ सर्कल. नेक्स्ट क्वेश्चन फर्स्टमधील सेकंड, सिम्प्लिफाय दी फॉलोइंग. पहा हे दिलेलं आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आणि एक्सप्रेस इन दी फॉर्म ए प्लस आय बी किंवा बी आय या फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. पहा सोल्युशन 3 प्लस स्क्वेअर रूटमध्ये -64 आहेत. पहा स्क्वेअर रूटमध्ये मायनस साईन आहे म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. हे सिम्प्लिफाय कसं करणार आपण, हे 3 प्लस स्क्वेअर रूटमध्ये 64, हे मायनस साईन स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं तर आय होईल. बरोबर आहे. आपण जर या चॅप्टरचे सर्व एक्सरसाइज सॉल्व केले असतील तर मिसलॅनियस एक्सरसाइज सोपा आहे. मिसलॅनियस एक्सरसाइज म्हणजे काय, सर्व एक्सरसाइजचं रिव्हिजन. पहा 3 प्लस 64चं स्क्वेअर रूट 8 होईल आणि आय पहा ए प्लस आय बी, हा ए आहे, हा बी आहे आणि आय ए प्लस आय बी या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेला आहे. बरोबर आहे. आपण काय लिहिणार इथे, इज इन दी फॉर्म ऑफ ए प्लस आय बी किंवा बी आय. नेक्स्ट पहा सेकंड सोल्युशन 2i क्यूब आणि ब्रॅकेटला पॉवर 2 आहे. पहा 2i क्यूब त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे 2चा पण स्क्वेअर आहे आणि आय क्यूबचा पण स्क्वेअर आहे. याचा अर्थ काय होतो, 2ला पण हा पॉवर आहे आणि आय क्यूबला पण हा पॉवर आहे. बरोबर आहे. पहा इक्वल टू 2चा स्क्वेअर 4 होईल इंटू आयचा पॉवर 6 होईल. 4 इंटू आपल्याला माहिती आहे I⁴ ही व्हॅल्यू 1 आहे. बरोबर आहे. म्हणजे येथे I⁴ लिहिले आपण तर इंटू आय स्क्वेअर करावं लागेल आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे. हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे 4 याची व्हॅल्यू काय येईल, 1 येईल आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 म्हणजे हे काय होईल -4. पहा येथे फक्त रिअल नंबर आलेला आहे. आपल्याला या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे ए प्लस आय बी. येथे आय बी म्हणजे आपण काय करणार, 0 बीची व्हॅल्यू 0 घेणार आणि येथे आय असं लिहू शकतो किंवा -4 लिहिलं तरी चालेल. येथे लिहिणार आपण इज इन दी फॉर्म ऑफ ए प्लस बी आय किंवा आय बी. नेक्स्ट
पहा क्वेश्चन नंबर 3 सोल्युशन. दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे 2 + 3i एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 - 4i. हा मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. म्हणजे 2ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार 1 - 4i बरोबर आहे. आता 3iने हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार आपण. म्हणजे हे +3i हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार. 2ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू 2 - 8i होईल प्लस 3iने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू 3i - 12i i स्क्वेअर होईल. आपल्याला माहिती आहे आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे. ती व्हॅल्यू इथे पुट करू. हे 2 -8i + 3i दोघांची सबट्रॅक्शन होईल. -8i + 3i दोघांची सबट्रॅक्शन होईल -5i. हे -12 आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. समोर रिझन लिहायचं आहे आपल्याला आय स्क्वेअर = -1. हे 2 - 5i +12 होतील बरोबर आहे. हा रिअल नंबर आहे, हा रिअल नंबर आहे. दोघांची ॲडिशन 14 होईल आणि -5i. हा रिअल पार्ट, हा इमेजनरी पार्ट म्हणजे a + bi या फॉर्ममध्ये झालेला आहे. इज इन दी फॉर्म ऑफ a + ib. इथे प्लस आहे a + ib, परंतु येथे काय आहे a - ib आहे. म्हणजे हे a + ibच आहे असं लिहू शकतो आपण याला -5i. म्हणजे a + ib येथे bची व्हॅल्यू किती -5 आहे. म्हणजे याच फॉर्ममध्ये आहे, फक्त येथे मायनस साईन आहे. म्हणजे प्लस करून आपण मायनस लिहू शकतो. म्हणजे हा रिअल पार्ट आणि हा इमेजनरी पार्ट. आन्सर याप्रमाणे येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 सोल्युशन. दिलेलं लिहून घेऊ आपण. -4 - 3i = या टर्मने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय आहे, या टर्मने हा ब्रॅकेट आपण मल्टिप्लाय करून घेऊ. म्हणजे या टर्मने -4ला मल्टिप्लाय करणार आणि या टर्मने -3iला मल्टिप्लाय करणार. इंटू हे -4 हे मायनस साईन आणि 5/2i × 3i. 2ने हे -2 होतील बरोबर आहे. हे -2 होतील 2ने डिवाईड केल्यानंतर. -2 × 5i म्हणजे -10i होईल बरोबर आहे. आता हे मायनस हे काय होतील 5 × 3 15 होतील. 15/2 आणि i स्क्वेअर 15/2 i × i स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट करू. सिन्स -10i - 15/2 आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. या टर्मला आय स्क्वेअरने मल्टिप्लाय केलेलं असेल तर हे साईन येथे आपलं चेंज होते. म्हणजे काय होणार आहे हे -1 म्हणजे प्लस 15/2 होतील. a + bi आधी आपल्याला रिअल नंबर लिहायचा आहे 15/2 आणि -10i याप्रमाणे. आधी रिअल पार्ट नंतर इमेजनरी पार्ट. इज इन दी फॉर्म ऑफ हा ए आहे, हा बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 सोल्युशन. 1 + 3i ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि इंटू 3 + i आहे. हे एक्सपान्शन करून घेऊ आपण. म्हणजे a + b ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला कसा आहे a² + 2ab + b स्क्वेअर. याप्रमाणे हे काय होईल a² 1² 1 होईल प्लस 2ab म्हणजे 2 टाइम्स 3i × 1 बरोबर आहे. 2 × 3i येथे इंटू आणि प्लस 3iचा स्क्वेअर म्हणजे 3चा पण स्क्वेअर 9 होईल आणि आयचा स्क्वेअर i स्क्वेअर बरोबर आहे. आणि इंटू 3 + i. हे 1 3 × 2 6i प्लस 9 आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1.
बरोबर आहे. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आणि हे 3 + आय. सिन्स आय स्क्वेअर इक्वल टू -1 ती व्हॅल्यू आपण इथे पुट केली. म्हणजे हे काय होईल पहा, 1 + 6i हे -9 होतील, बरोबर आहे. आणि हा ब्रॅकेट 3 + आय. -9 + 1 हे रिअल नंबर आहेत. -9 + 1 दोघांची सबट्रॅक्शन -8 येईल. -8 + 6i आणि 3 + आय. आता काय करायचं आपल्याला, या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. म्हणजे -8ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, -24 होतील. -8ने -8i होतील. 6iने मल्टिप्लाय करू पहा, +6iने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू होईल आणि +6i². आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट करू आपण. आय स्क्वेअर इक्वल टू -1 पुट करू. म्हणजे काय होईल, हे -24 हे पहा दोघांची सबट्रॅक्शन होईल. 18 - 8 म्हणजे 10i. हे +6 आय स्क्वेअर म्हणजे -1 म्हणजे -1ने ह्या 6ला मल्टिप्लाय करणार. हे -24 - 10i हे -6 होतील, बरोबर आहे. इक्वल टू हा रिअल नंबर -24 - 6 म्हणजे -30 होईल आणि -10i, बरोबर आहे. पहा इथे आपल्याला 10 कॉमन नाही काढायचे. कशामुळे, कारण a + ib या फॉर्ममध्ये दाखवायचं आहे. हा a आला आणि हा b आला. हेच आपलं सोल्युशन आहे. इज इन दी फॉर्म ऑफ a + ib. सॉरी, हे +18 - 8 म्हणजे +10 होतील. हे +10 हे प्लस होईल आणि हे पण प्लस होईल. याप्रमाणे आन्सर येणार आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 6. पहा डिनोमिनेटरमध्ये आय आहे, तो कॅन्सल करण्यासाठी आपल्याला कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करावे लागेल न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला. सोल्युशन हे सर्व आपण एक्सरसाइजमध्ये या टाईपचे एक्झाम्पल पाहिलेले आहेत. इथे फक्त आपल्याला रिव्हिजन करायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे त्याच टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. पहा डिनोमिनेटरमध्ये आय आहे, तो कॅन्सल करण्यासाठी याचा कॉन्जुगेट घ्यायचा आपल्याला. म्हणजे डिनोमिनेटरचा कॉन्जुगेट घ्यायचा आहे. इथे -i म्हणजे 1 + i. कॉन्जुगेट होईल 1 + i. हे प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घ्या. नंतर इक्वल टू करायचं आहे आपल्याला. म्हणजे इक्वल टू पहा आता म्हणजे काय होईल, हे 4 + 3i वरचा मल्टिप्लिकेशन 1 + i आणि खालचा मल्टिप्लिकेशन. येथे a - b a + b आहे म्हणजे a स्क्वेअर म्हणजे 1² - i² होईल, बरोबर आहे. आता 4ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. 4 + 4i होईल. आता 3iने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे 3i + 3i² होईल अपॉन 1² 1 मायनस i² व्हॅल्यू -1. हे 4i + 3i म्हणजे +7i आणि +3i² व्हॅल्यू -1 अपॉन हे 1 + 1 2 होतील, बरोबर आहे. 1 मायनस प्लस होईल. 1 + 1 म्हणजे 2 होईल. पहा इक्वल टू हे 4 7i हे -3 होतील अपॉन 2. पुढे काय लिहिणार, इक्वल टू 4 - 3 म्हणजे 1 होईल आणि +7i अपॉन 2. पहा याप्रमाणे आन्सर नाही काढायचा आपल्याला सेपरेट करायचं आहे. कारण a + ib वेगळे दाखवायचे आपल्याला. हा डिनोमिनेटर आपण सेपरेट करू. म्हणजे 1ला डिनोमिनेटर येईल आणि हे प्लस साईन या टर्मला पण डिनोमिनेटर येणार आहे. हा रिअल पार्ट आणि हा इमेजिनरी पार्ट इज इन दी फॉर्म ऑफ a + ib. पहा याप्रमाणे आन्सर येणार आहे आपलं. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 7. सोल्युशन. प्रथम हा प्रॉब्लेम लिहून घेणार आपण आणि नंतर इक्वल टू. पहा इथे ॲडिशन आहे, आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. म्हणजे काय होईल, i + 2 अपॉन i होईल, बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन
या ब्रॅकेटमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 3i + 4 होतील आणि अपॉन आय. पहा इथे पॉवर -1 आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो, सपोज एला पॉवर -1 आहे, तर आपण कसं लिहितो, हा पॉवर प्लस करायचा तर 1/a लिहू शकतो आपण. म्हणजे हे कसं लिहिणार आपण 1/5 + i, बरोबर आहे. आता हा -1 पॉवर येथे ब्रॅकेटला पॉवर +1 झालेला आहे, येथे ब्रॅकेटला -1 पॉवर आहे. ही टर्म आपण डिनोमिनेटरमध्ये आणली तर पॉवर आता +1 होईल, बरोबर आहे. आधी हा मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे काय होईल, वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा म्हणजे i + 2 आणि 3i + 4 आणि i × i² हे इंटू 1/5 + i. आयने मल्टिप्लाय करू, नंतर 2ने मल्टिप्लाय करू, हा ब्रॅकेट आयने मल्टिप्लाय केल्यामुळे 3i² + 4i होईल. 3i² + 4i. 2ने मल्टिप्लाय करू 6i + 8 होईल अपॉन i² ची व्हॅल्यू -1, बरोबर आहे, इंटू हे 1/5 + i. इथे रिझन लिहा i² = -1. ती व्हॅल्यू इथे पुट केली. हे 3i², येथे पण i² ची व्हॅल्यू पुट करू म्हणजे -1 प्लस 4i 6i म्हणजे 10i होतील, हे +8 अपॉन -1 इंटू 1/5 + i. हे -3 होईल प्लस 10i + 8 अपॉन -1 आणि इंटू 1/5 + i. पुढे काय लिहिणार आपण, हा रिअल नंबर दोघांची सबट्रॅक्शन होईल. 8 - 3 म्हणजे 5 होईल, इक्वल टू 5 + 10i अपॉन -1 आणि इंटू 5 + i इंटू 1/5 + i, बरोबर आहे. -1ने डिवाईड केलेलं आहे म्हणजे हे साईन दोघांचे मायनस होतील, बरोबर आहे, प्लस 10i. आता हे -1 कॅन्सल होईल, कारण सपोज 3/-1 असेल तर आपण काय लिहितो, 3/-1 असेल तर आपण काय लिहितो -3, म्हणजे हे मायनस साईन वर घेतो आपण, बरोबर आहे. त्याप्रमाणे हे मायनस साईन आपण येथे घेतलेलं आहे, म्हणजे -1 येथे आता कॅन्सल झालेलं आहे आणि इंटू 1/5 + i. म्हणजे असं लिहू शकतो आपण, हे -5 हे -10i होईल अपॉन हे 5 + i, बरोबर आहे. आता येथे काय करावं लागेल, आपल्याला कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे -5 -10i अपॉन 5 + i. डिनोमिनेटरमध्ये i नको, त्यामुळे आपण कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करू, 5 - i ने मल्टिप्लाय करणार, येथे प्लस आहे, येथे मायनस घेणार आपण. आता वरचा मल्टिप्लिकेशन, खालचा मल्टिप्लिकेशन, म्हणजे -5 - 10i आणि 5 - i, बरोबर आहे, अपॉन हे a + b a - b म्हणजे a² - b², a² म्हणजे 5चा स्क्वेअर 25 होईल, -i² होईल, बरोबर आहे. इक्वल टू -5 ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, -25 मायनस प्लस 5i होतील, -10i ने मल्टिप्लाय करू, -50i मायनस प्लस 10i² आणि अपॉन i² ची व्हॅल्यू -1 म्हणजे -1. आता डिनोमिनेटरमधला i कॅन्सल झालेला आहे, बरोबर आहे. -50i + 5i म्हणजे -45i होतील आणि 10i² ची व्हॅल्यू -1 पुट केली तर हे -10 होतील.
अपॉन 25 मायनस मायनस प्लस 1 25 प्लस 1 म्हणजे 26 इक्वल टू यात हे दोन रिअल नंबर आहेत त्यांची ॲडिशन होईल -35 मायनस 45i अपॉन 26. आता ए प्लस आय बी या फॉर्ममध्ये लिहायचं आपल्याला. हा मायनस साईन सेपरेट करू आपण. -35 येथे पण आपण 26 लिहिणार. हे मायनस साईन हे 45 येथे पण 26 लिहिणार आणि आय मायनस साईनने आपण हे सेपरेट केलेलं आहे. याप्रमाणे आन्सर येणार आहे. हा ए आणि हा बी इज दी फॉर्म ऑफ ए प्लस आय बी. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 8 सोल्युशन. पहा डिव्हिजन आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये आय आहे म्हणजे आपण कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करू. इक्वल टू हे √5 प्लस √3i अपॉन √5 मायनस √3i इंटू मायनसचं साईन प्लस होईल बरोबर आहे. म्हणजे √5 प्लस √3i मल्टिप्लाय करू आपण. म्हणजे वरचा मल्टिप्लिकेशन होईल. पहा टर्म दोन्ही पण सेम आहेत. √5 प्लस प्लस √3i म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल बरोबर आहे. सेम टर्म 2 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे आपण येथे स्क्वेअर करणार आणि अपॉन इथे टर्म सेम आहेत परंतु येथे मायनस येथे प्लस आहे म्हणजे ए मायनस बी ए प्लस बी तर ए स्क्वेअर म्हणजे √5चा स्क्वेअर आणि मायनस बी स्क्वेअर म्हणजे √3i याचाही स्क्वेअर. हे आपण सर्व बेसिकमध्ये पाहिलेलं आहे. आता हे एक्सपेन्शन करू आपण. ब्रॅकेट सॉल्व करू म्हणजे √5चा स्क्वेअर एचा स्क्वेअर √5 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स √5 इंटू √3i बरोबर आहे आणि प्लस √3i याचाही स्क्वेअर. ए प्लस बी फॉर्म्युला अप्लाय केला आपण फक्त. √5चा स्क्वेअर फक्त 5 होईल मायनस आता याचा पण स्क्वेअर करायचा आणि आयचा पण स्क्वेअर तर √3चा स्क्वेअर फक्त 3 होईल परंतु आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर होईल बरोबर आहे. आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट करू आपण. √5चा स्क्वेअर 5 होईल हे प्लस हे 2 √5 इंटू √3 म्हणजे √15 लिहू शकतो आपण दोघांचा मल्टिप्लिकेशन बरोबर आहे इंटू आय प्लस हे √3चा स्क्वेअर फक्त 3 होईल आणि आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर अपॉन 5 मायनस 3 आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट करू. पहा जो डिनॉमिनेटरमध्ये आय होता तो आता इथे कॅन्सल झालेला आहे बरोबर आहे. हे 5 इक्वल टू 5 प्लस 2 √15i प्लस आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट केली तर हे -3 होतील. पुढे रिझन लिहा आय स्क्वेअर इक्वल टू -1 5 हे मायनस मायनस प्लस 5 प्लस 3 म्हणजे 8 होतील बरोबर आहे. इक्वल टू 5 - 3 म्हणजे 2 होईल प्लस 2 √15i अपॉन 8. आता सेपरेट करू आपण. 2 अपॉन 8 प्लस 2 √15i अपॉन 8 बरोबर आहे. 2 ने डिवाइड करू तर 1 अपॉन 4 होईल प्लस 2 ने डिवाइड केल्यामुळे हे 4 होतील हे 1 अपॉन 4 होतील बरोबर आहे. म्हणजे √15 राहील वर खाली 4 आणि हा आय हा ए आहे आणि हा बी आहे बरोबर आहे आणि आय ए प्लस बी आय या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे आपण. इज दी फॉर्म ऑफ. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 9 आपल्याला i⁴ ही व्हॅल्यू 1 आहे म्हणून माहिती आहे बरोबर आहे. तर आता आपण काय करू हे दिलेले पॉवर 5 7 9 18 8 याप्रमाणे आहेत तर आपण i⁴ या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. मग इक्वल टू हे 3 i⁴ i⁵ आहे i⁴ लिहिलं आपण तर आयने मल्टिप्लाय करावं लागेल बरोबर आहे. म्हणजे टोटल पॉवर किती होईल बेस सेम आहे पॉवरची ॲडिशन होईल 4 + 1 म्हणजे 5 होईल प्लस हे 2 i⁴ लिहू आपण म्हणजे
आय क्यूबने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 4 आणि 3 7 होतील, प्लस आय रेज टू 4 याचा पॉवर आपण 2 करू, 4 × 2 8 होतील, म्हणजे इंटू आयने मल्टिप्लाय करू, हा पॉवर 8 आणि हा 1 म्हणजे 9 पॉवर अपॉन आय रेज टू 4 तर आय स्क्वेअरने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे, प्लस 2 आय रेज टू 4 याला आपण पॉवर 2 करू, म्हणजे 4 × 2 8 होतील. हे सर्व आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे. आय रेज टू 4 करू आपण, 18 आहेत, 4ने डिवाईड केलं आपण, 4ने कंप्लीट डिवाईड जाईल आणि रिमाइंडर 2 उरेल, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करू, आयचा पॉवर 4 त्याचा पॉवर 4 करू, रिमाइंडर 2 आहे म्हणजे आय स्क्वेअरने मल्टिप्लाय करू, पॉवर 16 होईल आणि हे 2 म्हणजे पॉवर 18, बरोबर आहे. आता आय स्क्वेअर आय रेज टू 4 ही व्हॅल्यू 1 पुट करू, 3 हे 1 × आय प्लस 2 ही व्हॅल्यू 1 आय क्यूबला असे लिहिता येईल आपल्याला आय स्क्वेअर × आय, बरोबर आहे, कारण आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट करता येईल आपल्याला, आय स्क्वेअर इक्वल टू -1 पुढच्या स्टेपमध्ये पुट करू आपण, प्लस आय रेज टू 4 1 त्याचा पॉवर 2 × आय अपॉन ही व्हॅल्यू 1 × आय स्क्वेअर प्लस 2 1 प्लस 3 1चा पॉवर 4 आणि आय स्क्वेअर. आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट करू आपण, हे काय होईल 3i होईल, 3i हे प्लस 2 आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 × आय, बरोबर आहे, -1 आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आणि × आय आहे प्लस 1चा स्क्वेअर 1 आणि × आय म्हणजे फक्त आय अपॉन -1 पुट करू व्हॅल्यू, प्लस 2 1चा स्क्वेअर 1 म्हणजे हे प्लस 2 होतील आणि प्लस हे 3 याचा आय ही व्हॅल्यू 1 आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1, बरोबर आहे, 3i -2i होईल आणि प्लस आय अपॉन हे -1 हे प्लस 2 हे -3 होतील, बरोबर आहे. पुढे काय लिहिणार आपण, रिझन पण लिहा, सिन्स आय रेज टू 4 इक्वल टू 1 आणि आय स्क्वेअर इक्वल टू -1, बरोबर आहे. आता हे सॉल्व करू, 3i -2i प्लस आय म्हणजे काय होईल, 3 आणि 1 4 4 -2i म्हणजे 2i या तिघांची ॲडिशन सबट्रॅक्शन काय होईल 2i होणार आहे आणि हे -4 + 2 म्हणजे -2 होतील, -2 हे 2 2 कॅन्सल होतील म्हणजे काय होईल फक्त -i, फक्त -i आहे, इथे रिअल पार्ट नाही आहे म्हणजे 0 लिहू आपण, 0 -i, बरोबर आहे. असा आन्सर लिहिलं तरी चालेल किंवा याप्रमाणे लिहिलं तरी चालेल. येथे बीची व्हॅल्यू 1 आहे. इज दी फॉर्म ऑफ a + ib. येथे a ची व्हॅल्यू 0 आणि b ची व्हॅल्यू 1 आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. येथे ॲडिशन आहे. ॲडिशन असल्यामुळे आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे हा मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन. सोल्युशन, प्रथम हा प्रॉब्लेम लिहून घेणार आपण, नंतर लिहिणार बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. येथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू कारण येथे ॲडिशन आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन या दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 5 + 7i, 2 टर्म असल्यामुळे ब्रॅकेट करू आणि इथे पण 2 टर्म आहेत, ब्रॅकेटमध्ये आपण त्या टर्म ॲड करू. आता हे प्लस साईन, हा मल्टिप्लिकेशन 5 + 7i ब्रॅकेट करणार आणि 4 + 3i,
4 + 3i अपॉन या दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 + 3i 4 - 3i इक्वल टू. आता आपल्याला काय करावं लागेल, या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल, पुन्हा ॲडिशन आणि या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. परंतु येथे 5 + 7i आहे आणि येथे पण 5 + 7 आहे, म्हणजे या दोन टर्म आहेत, ही एक टर्म आणि ही एक टर्म, बरोबर आहे. येथे प्लस आहे म्हणजे येथे आपण 5 + 7i कॉमन काढू. 5 + 7i कॉमन काढला, हा ब्रॅकेट कॉमन काढला तर येथे काय राहील, हा ब्रॅकेट राहील म्हणजे 4 - 3i हे प्लस हे कॉमन काढलेलं आहे म्हणजे राहील काय 4 + 3i, बरोबर आहे. अपॉन a + b a - b म्हणजे a² - b² होईल म्हणजे 4² 16 होईल मायनस 3i², 3चा² 9 होईल आणि आयचा पण स्क्वेअर होईल, बरोबर आहे. इक्वल टू आता हे 5 + 7i हा ब्रॅकेट ॲज इट इज 4 आणि 4 8 होतील, -3i + 3i कॅन्सल होतील, हे कॅन्सल होतील, बरोबर आहे. फक्त इथे 8 आहेत म्हणजे 8ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला या ब्रॅकेटला. हे 16 हे i² व्हॅल्यू -1 पुट करू आपण म्हणजे हे +9 होतील. 16 + 9 म्हणजे 25. समोर रिझन लिहा, i² व्हॅल्यू -1 पुट केली आपण, बरोबर आहे. आता 8ने हे मल्टिप्लाय करू, 8 × 5 40 होतील इक्वल टू 40 हे प्लस 8 × 7 56i प्लस 56i, बरोबर आहे. आणि अपॉन 25. आता सेपरेट करू आपण म्हणजे 40/25 प्लस साईन आणि 56/25 i. हा ए आहे, हा बी आहे, येथे लिहिणार आपण इज इन दी फॉर्म ऑफ. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.